हे पहा, आता लाडकी बहीण योजनेत सरकार फार कडक झालं आहे. सरकारने फार कडक धोरण स्वीकारलं आहे लाडकी बहीण योजनेच्या. आत्ताच सरकारने 3 फार कडक निर्णय घेतले. ते मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. 3 फार कडक निर्णय, म्हणजे कडकपणाने आपण क्रॉस चेकिंग, म्हणजे ज्या लाडक्या बहिणीनं अर्ज भरले होते त्यांची माहिती खरी की खोटी, त्याचे सरकार क्रॉस चेकिंग करत आहे. आता पहा, लाडकी बहीण सरकारचे उद्दिष्ट होतं गरीब लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500ची मदत व्हावी. चांगला उदात्त हेतू होता. परंतु सरकारने अटीसुद्धा ठेवल्या होत्या. तो सर्वांना फॉर्म भरता येत नव्हता. त्यातल्या 3-4 प्रमुख अटी काय होत्या तुम्हाला आठवतं का? नाही, ऐका. पहिली सर्वात महत्त्वाची अट होती, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख. घरी 4 चाकी गाडी नको. घरी 4 चाकी गाडी नको. ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर चालेल, ट्रॅक्टर सोडून 4 चाकी दुसरी गाडी नको. आणि नाव आणि माहितीमध्ये फेराफेर नको. तुम्ही जी माहिती फॉर्मवर दिली, नाव, माहिती, पत्ता वगैरे, आणि जी तुमच्या आधार कार्ड वगैरे दुसऱ्या कागदपत्रांवर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फेराफेर किंवा काही हे हे नाही पाहिजे. इकडे एकच पाहिजे सर्वांवर. मग सरकारने, आता मग लोकांनी फॉर्म भरले, मग सरकारला असं आढळलं जवळजवळ 2.5 कोटी महिला त्याचा लाभ घेत आहेत. तर पुष्कळशा महिला बोगस आहेत. बोगस म्हणजे खोटी माहिती दिलेली आहे त्यांनी, खोटी माहिती सरकारला आढळून आलं. मग सरकारच्या तिजोरीवर भार पडतो तो, आणि मग दुसरी विकास कामं थांबून जातात. बरोबर निर्णय. मग सरकारने 3 धोरणं अवलंबिली त्यासाठी. पहिला कडक सरकारने नियम केला. आता बघ, 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे, कसं चेक करायचं? सरकारवर डायरेक्ट इन्कम टॅक्स विभाग, आयकर विभाग, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून माहिती मागवणार आहे. त्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले त्यांची, तर यांचे उत्पन्न किती, यांच्या घराचे उत्पन्न किती, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं पूर्ण माहिती आहे. दुसरं आहे 4 चाकी गाडी. आता सर्वांना माहिती आहे, RTOमध्ये आपल्याला ते रजिस्ट्रेशन करावं लागतं, नोंद करावी लागते. तर सरकार डायरेक्ट RTOकडनं यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे की नाही, हे खोटं बोले की खरं बोले, तीसुद्धा माहिती RTO ऑफिसकडनं, RTOकडनं मागवणार आहे. या 2 झाल्या. आणि तिसरी अजून माहिती मी सांगितलं, फेराफेर, माहितीमध्ये फेराफेर. तर सरकार ज्या बँकांमध्ये खातं आहे त्या लाडक्या बहिणींच्या, किंवा सरकार जमा करते पैसे, तर बँकांकडनं पूर्ण माहिती मागवणार आहे. बँकांकडनं पूर्ण कागदपत्र असतात, तर यांचं माहिती, नाव वगैरे, पत्ता याच्या फॉर्ममध्ये यांनी फेराफेर तर नाही केली आहे. म्हणजे बाई वेगळे दुसरेच कोणी फायदा घेत आहे. तर सरकार बँकांकडून सुद्धा ती माहिती मागवणार आहे. त्याच्यामुळे ज्या कोणी फेराफेर केलं असेल ते आपोआप सापडले जातील, आपोआप सापडले जातील. सरकार वरूनच माहिती मागवणार आहे, वरूनच माहिती मागवणार सरकार. आणि असा सरकारचा विचारसुद्धा आहे. ज्या बहिणीने पैसे घेतले आहेत, रिफंड हेड म्हणतात. रिफंड हेड म्हणजे एक प्रमुख व्यक्ती नेमून ते पैसे ज्यांनी घेतले आहेत ते घ्यायचे का, रिफंड हेड यांची नेमणूक करून. तर सरकारचा तो सुद्धा विचार आहे. सर्व मंत्र्यांनी, सर्व मोठ्या नेत्यांनी आव्हान केले लाडक्या बहिणींना, तुमचे अर्ज मागे घ्या. ज्यांनी कोणी खोटं हे असं केलं असेल तर त्यांनी अर्ज मागे घ्या. सर्व मोठमोठे नेत्यांनी महाराष्ट्रातल्या आव्हान केलं, विनंती केली लाडक्या बहिणींना. तर तुम्हीसुद्धा दुर्दैवाने काही चुकीची किंवा खोटी माहिती दिली असेल तर तुम्ही अर्ज परत घेऊ शकतात. अजून वेळ आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा. सावध व्हा, सावधान व्हा. खोटी माहिती दिली असेल तर कारवाईसुद्धा होऊ शकते. काय सांगता येतं आता खोट्या माहितीचं? त्याच्यामुळे स्वतःहून जर तुम्ही नाव मागे घेतलं, अर्ज मागे घेतलं, तर विचार करा तुमच्या. मी पूर्ण माहिती सांगितली. जास्तीत जास्त शेअर करा. आणि सरकारचे योग्य पावले, आपणच आपल्या महाराष्ट्राला कसं फसवायचं हे त्या लाडक्या बहिणींना समजायला पाहिजे होतं. हे त्या लाडक्याचं स्वागतयोग्य पाऊल. सरकारची जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना जागृत करा. करा शेअर. धन्यवाद.